मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीने आज ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोर्चा असणार आहे। ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर हा मोर्चा काढण्यात येणार आहे। पाहिलं तर ठाण्यातील राम गणेश गडकरी या ठिकाणून मोर्चाची सुरुवात सायंकाळी 4 वाजता होणार आहे। त्यानंतर हा मोर्चा महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर थेट धडकणार आहे। त्यासाठी पूर्णतः जय्यत तयारी दोन्ही पक्षाच्या वतीने करण्यात आलेली आहे। पाहिलं तर या मोर्चामध्ये देखील राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार पक्षाच्या वतीने देखील त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे मोठा असा मोर्चा या ठिकाणी निघणार आहे। मोर्चाचं स्वरूप म्हणजे एकंदरीत ठाणे महानगरपालिकेमध्ये भ्रष्टाचार असेल, पाणी समस्या असेल, रस्ते असतील, तसेच या घोडबंदरच्या वासियांच्या सर्व्हिस रस्त्याचा देखील प्रश्न असेल, अशा सर्व समस्यांना घेऊन या ठिकाणी मोर्चा काढला जाणार आहे। त्यामुळे काही दिवसापूर्वीच पत्रकार परिषद घेऊन या ठिकाणी मोर्चा कशा प्रकारचे असणार या संदर्भातली माहिती ठाकरे गटाचे शिवसेनेचे माजी खासदार राजन विचारे असतील, या मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिली होती। त्यामुळे नक्कीच या अगोदर देखील अनेक मोर्चे वाहतूक कोंडीसाठी निघाले होते। त्यामुळे वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ठाणेकरांना सोसावी लागते। त्यामुळे ठाण्यात काही बदल असावे असं देखील त्यांचं म्हणणं होतं। मात्र वाहतूक विभागानं देखील या ठिकाणी वाहतुकीमध्ये बदल करण्यात आला होता। मात्र अजून देखील ठाणेकरांच्या अनेक समस्या भेडसावत आहेत आणि त्या समस्येला घेऊन या ठिकाणी दोन्ही पक्षांच्या समवेत राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने देखील त्यांना पाठिंबा देण्यात आलेला आहे। त्यामुळे ठाणे शहराचे नवीन निर्वाचित ठाणे शहर अध्यक्ष मनोज प्रधान हे देखील या मोर्चामध्ये सामील असणार आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर जागोजागी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू यांचे फोटो बॅनरवरती झळकताना पाहायला मिळतात, येतोय अन्यायाला गाडायला। त्यामुळे नक्कीच धडक मोर्चा या ठिकाणी कशा प्रकारे आणि ठाणेकर देखील कशा प्रकारे या मोर्चामध्ये सामील होतील हे देखील पाहणं गरजेचं आहे। माझं स्थानिक स्वराज्य निवडणुका पाहता दोन्ही ठाकरे बंधू हे जवळीक साधताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे खालच्या पातळीवर देखील त्यांचे कार्यकर्ते असेल, पदाधिकारी असेल, ते देखील आता एकत्र येताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तर स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये देखील कुठेतरी बदल होईल, फरक पडेल। त्यामुळे लोकसभा असेल या आमदार विधानसभा असेल, यावेळी देखील मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षाला जो फटका बसला होता याचं पुन्हा रूपांतर होऊ नये यासाठी आता दोन्ही ठाकरे बंधू, त्यामुळे दोन्ही ठाकरे ब्रँड एकत्र आल्याने महायुतीला कुठेतरी फटका बसेल की काय, कशा प्रकारचा बसेल हे देखील पाहणं गरजेचं। मात्र सध्या तरी ठाण्यामध्ये जी चर्चा आहे ती मध्ये दोन्ही पक्ष मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्ष गटाकडून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आता जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जागोजागी जसा रूट आहे त्याप्रमाणे पूर्णतः दोन्ही पक्षाचे झेंडे या ठिकाणी फडकताना आपल्याला पाहायला मिळतात। स्टेज पूर्णतः या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। या स्टेजवरती आता जी सांगता होणार आहे, अनेक लोकांची भाषणं देखील होणार आहे। त्यामुळे ठाणेकरांना जी भेडसावत असणारे प्रश्न आहे त्या संदर्भात आता या ठिकाणी पाहायला गेलं तर कशा प्रकारचे जे आहे ते या ठिकाणी समस्या सोडवले जातील हे देखील पाहणं गरजेचं राहणार। मात्र सध्या तरी चर्चेत आहे तो म्हणजे ठाण्यातील मोर्चा, आणि तोच मोर्चा जो आहे तो या महानगरपालिकेवरती धडकणारा आणि जाब विचारणार आहे। त्यामुळे सर्वच आता ठाणेकर असतील या इतर लोक देखील ह्या मोर्चामध्ये कशा प्रकारे सामील होणार आणि या ठिकाणी आपापल्या ज्या समस्या आहे त्या कशा प्रकारे मांडतील हे देखील आता पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।